नमस्कार. विचार करा, आपली मुलं आपल्याकडून काय शिकतात, दयाळूपणा की कठोरपणा? आज आपण तक्कल जातक नावाच्या एका प्राचीन बौद्ध कथेमधून याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तुम्हाला माहिती आहेच, जातक कथा म्हणजे बुद्धांच्या पूर्वजन्मातील गोष्टी, आणि प्रत्येक कथेत जीवनाचा एक खूप मोठा अर्थ दडलेला असतो. ही कथा तर खास आहे, कारण ती कुटुंबातील नात्यांवर, अशा एका विषयावर बोलते जी कधीच जुनी होत नाही. हा एक प्रश्न आहे जो आपल्या तसगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच. आपले आई-वडील म्हातारे झाल्यावर त्यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे का? आणि तुम्हाला वाटत असेल की हा आजच्या जमान्याचा प्रश्न आहे, तर तसा अजिबात नाहीये. हजारो वर्षांपूर्वी हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा होता. ही संपूर्ण कथा याच एका नैतिक पेचाभोवती फिरते, जिथे एका मुलाला बायको आणि वडील ह्या दोघांपैकी एकाला निवडायचंय. तर या गोष्टीत आहेत 3 मुख्य पात्र. एक आहे वसिष्ठक, मुलगा. दुसरे त्याचे म्हातारे वडील. आणि तिसरी त्याची बायको. आता वरवर पाहिलं तर हे एक अगदी साधं कुटुंब वाटेल, पण घराच्या आत एका भयानक योजनेचं विष हळूहळू पसरत होतं. असं विष जे या कुटुंबाला कायमचं बदलून टाकणार होतं. इथेच कथेला सुरुवात होते. वसिष्ठकाची बायको एक विचित्र आणि खरं तर एक विषारी खेळ सुरू करते. ती काय करायची की रोजच्या लहानसहान गोष्टीतून आपल्या सासऱ्यांना त्रास द्यायची. म्हणजे कधी जेवणात मुद्दाम जास्त मीठ टाकायचं, तर कधी त्यांना प्यायला दिलेलं पाणी एकतर खूप गरम किंवा खूप थंड असायचं. सतत काही ना काही कारण काढून वाद घालायचा. आणि तिचा हेतू फक्त सासऱ्यांना त्रास देणं एवढाच नव्हता. नाही, तिला आपल्या नवऱ्याच्या मनात, वसिष्ठकाच्या मनात त्याच्या वडिलांबद्दल द्वेष निर्माण करायचा होता. आणि मग अखेर तो दिवस आलाच. तिने थेट अल्टिमेटम दिला. ती वसिष्ठकाला म्हणाली, ऐका, एकतर तुमचे वडील हे घर सोडतील, नाहीतर मी. झालं. फक्त एका वाक्यात तिने वसिष्ठकाला अशा एका वळणावर आणून ठेवलं, जिथे त्याला रक्ताचं नातं आणि प्रेमाचं नातं या दोन्हींपैकी फक्त एकाची निवड करायची होती. आणि काय झालं असेल? अखेर रोजचा त्या कटकटीला आणि दबावाला कंटाळून वसिष्ठक झुकला. तो हरला आणि त्याने एक असा निर्णय घेतला ज्याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही. त्याने आपल्या जन्मदात्या बापाला कायमचं दूर करण्याच्या आपल्या बायकोच्या त्या भयंकर योजनेला होकार दिला. आता इथून पुढे कथा एका अशा ठिकाणी जाते जिथे आयुष्य थांबतं, स्मशानभूमी. वसिष्ठक आपल्या वडिलांना घेऊन तिथे पोहोचतो. पण तो एकटा नाहीये. नाही, त्याच्यासोबत त्याचा 7 वर्षाचा मुलगाही आहे. आणि हाच लहान मुलगा या संपूर्ण कथेला एक असं वळण देणार आहे ज्याचा कोणी विचारही केला नसेल. विचार करा, स्मशानातली ती भयान शांतता, आणि त्या शांततेत वसिष्ठक एक खड्डा खणायला सुरुवात करतो. कोणासाठी? तर आपल्याच वडिलांसाठी. पण त्याला याची जराही कल्पना नसते की त्याचा प्रत्येक घाव, फावड्याने उचललेली प्रत्येक मूठभर माती एक लहान मुलाची नजर शांतपणे टिपत आहे. त्याचा स्वतःचा मुलगा हे सगळं पाहत असतो. अर्थातच तो लहान निरागस मुलगा आपल्या वडिलांना विचारतो, बाबा, हा खड्डा कशासाठी खणताय? यावर वसिष्ठक जे उत्तर देतो ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. तो अगदी थंडपणे म्हणतो, बाळा, तुझे आजोबा खूप म्हातारे आणि कमजोर झालेत ना, म्हणून मी आज त्यांना याच खड्ड्यात पुरणार आहे. आता हे ऐकल्यावर तो लहान मुलगा काय करतो? तो एक शब्दही बोलत नाही. उलट शांतपणे फावडं उचलतो आणि त्याचे वडील जिथे खड्डा खणत असतात, बरोबर त्याच्या बाजूलाच एक दुसरा छोटा खड्डा खणायला सुरुवात करतो. ही एकच कृती हजारो शब्दांपेक्षा जास्त बोलकी होती, आणि यामुळे तिथल्या वातावरणात एक प्रचंड तणाव निर्माण झाला. बघा, त्या लहान मुलाच्या या कृतीतून एक खूप भयानक सत्य समोर येत होता. तो दुसरं तिसरं काहीच करत नव्हता. तो फक्त आपल्या वडिलांची नक्कल करत होता. मुलं जे पाहतात तेच तर शिकतात, नाही का? आज त्याचे वडील आजोबांसाठी खड्डा खणत होते. याचा सरळ अर्थ होता की उद्या तो स्वतः त्याच्या वडिलांसाठी खड्डा खणणार होता. परंपरा पुढे चालू राहणार होती. आणि मग तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, मी पण आपल्या कुटुंबाची परंपरा पाळेन. तुम्ही म्हातारे झाल्यावर मी सुद्धा तुम्हाला अशाच एका खोल खड्ड्यात पुरेन. हे शब्द वसिष्ठकच्या डोक्यात जणू विजेसारखे कडाडले. त्याला एका क्षणात कळून चुकलं की तो फक्त आपल्या बापाला नाही, तर स्वतःच्या भविष्यालाच खड्ड्यात पुरत होता. आणि त्याच क्षणी तो 7 वर्षांचा मुलगा आपल्या वडिलांचा गुरु बनला. त्याने कर्माचा सिद्धांत, कर्माची शिकवण आपल्या वडिलांना दिली. आणि ती शिकवण एखाद्या पवित्र स्तोत्रासारखीच होती की आपण जे करतो त्याचे परिणाम कसे फिरून आपल्याकडेच परत येतात. कर्माचा नियम तसा अगदी सरळ आहे, नाही का? तो मुलगा आपल्या वडिलांना जे सांगतो त्याचा अर्थ असा आहे की जे आपल्या आईवडिलांची सेवा करतात, त्यांची काळजी घेतात, त्यांना स्वर्गात जागा मिळते. पण याउलट जे आपल्या निरपराध आईवडिलांना त्रास देतात, दुःख देतात, त्यांच्या वाट्याला नरक येतो. ही एक अशी साखळी आहे जी कधीच तुटत नाही. जे पेराल
तेच उगवेल. आपल्या लहानग्याच्या या शहाणपणाने वशिष्ठकचे डोळे पूर्णपणे उघडले. त्याला आपली चूक कळली आणि पश्चातापाने तो आपल्या मुलाला म्हणाला, बाळा, मी हे जे भयंकर काम करत होतो ना, ते तुझ्या आईच्या सांगण्यावरून करत होतो. म्हणजे बघा, त्याला आता हे स्पष्ट दिसत होतं की तो तर फक्त एक प्याद होता. या सगळ्या खेळाची सूत्र तर दुसऱ्याच कोणाच्या तरी हातात होती. तर या घटनेनंतर कथेचा शेवट हा कृती आणि त्यातून होणाऱ्या बदलाचा आहे. मुलाकडून मिळालेल्या त्या शहाणपणानं वशिष्ठला एक नवी दिशा दिली. आता त्याला आपली चूक सुधारायची होती. घरात पुन्हा एकदा नीतिमत्ता, धर्म यांची स्थापना करायची होती. आणि त्यासाठी तो घरी परतला. आणि घरी परतल्यावर त्याने काय केलं? सगळ्यात पहिलं काम, त्याने आपल्या वडिलांना सन्मानाने घरात परत आणलं. त्यानंतर तो आपल्या पत्नीला सामोरा गेला. तिला तिच्या चुकीची जाणीव करून दिली आणि तिला घरातून बाहेर काढलं. पण कथा इथेच संपत नाही. काही काळानंतर जेव्हा त्या पत्नीला खरोखर पश्चाताप झाला, तेव्हा तिला परत घरात घेतलं गेलं. आणि मग ती सुद्धा एक चांगली काळजी घेणारी सून बनली. कुटुंबात पुन्हा एकदा सगळं ठीक झालं. म्हणजे बघा, या संपूर्ण कथेचं सार एका साध्या पण खूप खोल विचारात आहे. तो विचार म्हणजे आपण आपल्या आईवडिलांना जशी वागणूक देतो, तेच एक प्रकारे आपण आपल्या मुलांना शिकवत असतो की त्यांनी आपल्याला कसं वागवावं. आपल्या आजच्या कृती या फक्त कृती नसतात, त्या खरं तर पुढच्या पिढीसाठी आपण पेरलेली बीजं असतात. आणि म्हणूनच ही कथा ऐकल्यावर शेवटी एकच प्रश्न उरतो, जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. आपल्या कृतींमधून नकळतपणे का होईना आपण कोणती कौटुंबिक परंपरा तयार करत आहोत? आदराची आणि काळजी घेण्याची, की मग दुर्लक्ष करण्याची आणि त्रास देण्याची? कारण एक गोष्ट नक्की आहे, आपण आज जे करतो तेच उद्या आपल्यासोबत घडणार आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा.